श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. आजची रीडिंग तुमची यासाठी होणार आहे. आत्ताची रीडिंग तुमची यासाठी होणार आहे ज्या लाईफमध्ये तुमच्या आत्ता अडथळा कोणत्या गोष्टीचा येत आहे, कोणत्या अडचणीमुळे तुमची लाईफ डिस्टर्ब होत आहे, कोणती लाईफमध्ये कोणत्या गोष्टी चेंज करायला हव्यात, कोणता अडथळा आहे ज्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे किंवा पुढे जाण्यासाठी तुम्हाला मार्ग सापडत नाही आहे. कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला अडथळा होत आहे, लाईफमध्ये सक्सेस होण्यासाठी अडथळा कोणता येत आहे. लाईफमध्ये तुमच्या कोणते अडथळा तुम्हाला येत आहे, त्यामुळे तुम्ही सक्सेस होण्यासाठी किंवा आयुष्यात पुढेच तुम्ही काहीतरी करण्यासाठी तुम्हाला सगळा बॅलन्स तुमचा डिस्टर्ब होत आहे. बॅलन्स तुमचं का डिस्टर्ब होत आहे. बॉटममध्ये आहेत वॉटर सायन्स, मीन, कर्क, कुंभ. वॉटर सायन्स सगळे आहेत इथे. मेजर जास्त आहेत त्या वॉटर सायन्स इथं दिसत आहेत. आणि द मूनचं कार्ड आलेलं आहे इथे. लाईफमध्ये ज्या आत्ता पोझिशनमध्ये तुम्ही आहात, ज्या स्टेटस तुमचा आत्ता जो आहे त्यामध्ये तुम्हाला अडथळा येण्याचं कारण काय आहे किंवा कोणता अडथळा आहे जे तुम्हाला माहीत नाही आहे आणि त्यामुळे तुमचं काम सक्सेस होत नाही आहे किंवा तुम्ही पुढे जाण्यासाठी थोडंसं कुठंतरी इनबॅलन्स तुमचा होत आहे. यासाठी आपण काहीतरी गायडन्स तुम्हाला मिळत असेल तर या रीडिंग थ्रू मी तुम्हाला देत आहे, जेणेकरून तुम्हाला मॅच होईल. आणि रीडिंग जर मॅच झाली तर पुढची रीडिंग तुम्ही कंटिन्यू ठेवा. फॅमिली कुणाची तरी कंप्लीट नाही आहे, कोणाची तरी फॅमिलीमध्ये डिस्टर्ब झालेलं आहे, काहीतरी गोष्टी इनबॅलन्स त्यांच्या झालेल्या आहेत, पार्टनर त्यांना साथ देत नाही आहे किंवा मुलांच्याकडून त्यांना त्रास होत आहे किंवा प्रेग्नेन्सीसाठी सुद्धा प्रॉब्लेम होत आहे असं सुद्धा दिसत आहे. प्रेग्नेन्सीसाठी सुद्धा प्रॉब्लेम होत आहे किंवा फॅमिलीसाठी काही खर्चाची बाजू आहे ती तुम्हाला सुद्धा अपुरी पडत आहे. खर्चाच्या बाजूकडून तुम्हाला त्या काही गोष्टी बॅलन्समध्ये होत नाही आहेत. काही गोष्टी दोघांमध्ये म्हणजे हजबंड आणि वाईफ या दोघांमध्ये बॅलन्ससुद्धा होत नाही आहे. अशा सुद्धा काही गोष्टी आहेत ज्या व्यवस्थित बॅलन्स नाही आहेत तुमच्या. किंवा फॅमिलीमध्ये खर्चाची बाजू जी आहे ती जास्त दिसत आहे इथे. खर्चाची बाजू जी आहे ती
खर्चाची बाजू आहे ती जरा वाढती दिसत आहे किंवा तुमचा खर्च कमी तुमचा इन्कम जो आहे ते कमी पडत आहे आणि खर्च आहे तो इनबॅलेट आहे किंवा जास्त आहे. त्यामुळे तुमचं सगळ्या गोष्टी मॅनेज होत नाही आहेत. प्रेग्नन्सीसाठी सुद्धा तुम्ही ट्राय करत आहात किंवा त्या गोष्टीसाठी तुम्ही मुलांच्यासाठी काहीतरी फ्युचरमध्ये डिसाईड करण्याचा प्रयत्न करत आहात. शिक्षणासाठी काही गोष्टी तुम्ही मॅनेज करण्याचा प्रयत्न करत आहात पैशाकडून किंवा आणखी काही गोष्टी असतील कुठेतरी शिकण्यासाठी बाहेर परदेशी पाठवायचं असेल तुम्हाला किंवा कुठं हॉस्टेलला ठेवायचं असेल तर ह्या गोष्टी तुमच्या इनबॅलन्स दिसत आहेत. यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या बॅलन्स करण्यासाठी तुम्ही आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही ट्राय करत आहात, ते बॅलन्स होत नाही आहे. अजून असं दिसत आहे की लाईफ पार्टनर तुमचा तुमच्यापासून लांब गेल्यामुळे मुलं एकटी पडलेली आहेत. तुम्हाला मुलांचा भार तुमच्या एकट्याच्या अंगावर पडलेला आहे. एकट्याच्या अंगावर दोन्ही मुलांचा भार पडलेला आहे. त्यामुळे थोडंसं डिस्टर्ब झालेलं आहे किंवा अडथळा त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण झालेला आहे. येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला असं वाटत आहे की मी हे करू शकणार नाही आहे. मला हा सगळा अडथळा आत्ता का आलेला आहे? याची परिस्थिती का असं झालेलं आहे? ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडत आहेत. आणि मी जे सांगितलेलं आहे ते ज्यांना रेझोनेट होतं आहे त्यांनी ही पुढची रीडिंग बघा. फॅमिलीसाठी सुद्धा आहे आणि करिअरसाठी मी तुम्हाला सांगते. करिअरसाठी असं जे आहे की त्यांना जे हवं आहे, जे प्राप्त करायचं आहे ते त्यांच्यापर्यंत प्रोसिजर आहे त्यांची सुरू आहे. पण तिथवर ते पोचण्याचा प्रयत्न ते खूप करत आहेत. पण तिथपर्यंत ते पोचत नाही आहेत किंवा त्यांच्या लाईफमध्ये एक सक्सेस होण्याचा गोल त्यांनी तयार करून ठेवलेला आहे. फक्त तयार केलेलं आहे. ते स्वप्न आहे त्यांचं. पण ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी ज्या गरजा आहेत, ज्या बॅलन्स ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचत नाही आहेत. त्या त्यांच्या कव्हर होत नाही आहेत. त्यांच्या बिझनेससाठी 2 गोष्टीमध्ये त्यांचं जमलिंग होत आहे. ते पुढेही जाऊ शकत नाही आहेत किंवा मागेही येऊ शकत नाही आहेत 2 गोष्टीमध्ये किंवा जे आता त्यांनी स्टार्ट काहीतरी बिझनेस किंवा जॉब काहीतरी असेल, तर त्यांना असं वाटत आहे की हा जॉब सोडून मी दुसरीकडे काहीतरी करायचं म्हटलं, तरी मग समोर सक्सेस मिळेल का? किंवा जरी मिळाला आणि मी नोकरी सोडली किंवा हा बिझनेस सोडला आणि पुढे ट्राय करण्यासाठी मी गेलो, तर ते सक्सेस झालं तर बरं होईल. नाहीतर मग दोन्हीही मला नाहीसं होईल. असा हा सुद्धा अडथळा दिसत आहे. किंवा अजून पुढे काहीतरी बिझनेसमध्ये तुम्हाला नवीन स्टार्ट करायचं आहे. त्यात सक्सेस मिळेल का नाही किंवा त्यात ग्रोथ होईल का नाही, हे फक्त तुमच्या मनात फील होत आहे. पण ते अजूनही तुम्हाला असं झालेलं नाही आहे की ते स्टार्ट आपण करावं किंवा तिथपर्यंत जावावं आणि ते ग्रोथ करण्यासाठी आपल्याला जे बॅलन्स लागणार आहे तो आपण करावा. ह्या सगळ्या गोष्टीची तुमच्या जी मनाची उथल-पुथल माजलेली आहे उथल-पुथल झालेली जी आहे, उथल-पुथल जी मनाची झालेली आहे, एक मत जे तुमचं नाही आहे, मन स्थिर नाही आहे, ते तुमच्या गोष्टींच्या ह्या सगळ्यांचा विचार करून तुम्ही खूप इनबॅलन्स झालेला आहात. मनाची धरसोड झालेली आहे. काही गोष्टी तुमच्या पटकन लक्षात येत नाही आहेत की आता भविष्यात काय करायचे आहे किंवा काय होईल या सगळ्याचे. आणि तुम्ही खूप हुशार आहात. पुढे जाण्याची तुमची खूप मजबूत तयारी आहे तुमची. पण तुम्हाला कुठंतरी मन तुमचं मागं खेचतंय की मी ती बिझनेस किंवा जॉब मला यावरचं काहीतरी ट्राय करायचं आहे, ते मी करू शकेन का? कुणाचं तरी असं दिसत आहे की खेडेगावात सुद्धा त्यांना स्वतःचं काहीतरी स्टार्ट करायचं आहे खेडेगावामध्ये. आणि अजून असं काहीतरी कुणाचं दिसत आहे की एखाद्या शहरामध्ये जाऊन त्यांना त्यांच्या करिअरसाठी नवीन काहीतरी ट्राय करायचं आहे. मला वाटतं आहे की जॉबसाठी सुद्धा तुम्ही शहरामध्ये जाऊन मोठ्या प्रकाराचा, मोठ्या क्वालिटीचा असा जॉब कोणता तरी मिळेल किंवा 70-80 हजारापर्यंत किंवा 30-40 हजाराचा असा मोठा जॉब मला लागेल. अशा तुम्ही चेंज लाईफमध्ये आणण्यासाठी तुम्ही आत्ता ट्राय करत आहात. पण तो अडथळा कशामुळे येत आहे हे तुम्हाला अजून समजलेलं नाही. सिच्युएशन तुमची सध्या ही आहे. पण तुम्हाला यावर सोल्युशन काय करायचं आहे किंवा हा सगळा प्रॉब्लेम येत का आहे किंवा याच्यावर मी काय करू शकतो? हा अडथळा कोणामुळे आलेला आहे? कशासाठी आलेला आहे? हे तुम्हाला सोल्युशन सापडत नाही आहे.
अडथळा आता येण्याचा आणखी एक अजून एक दिसत आहे, की अ, अजून एक दिसत आहे, की धार्मिक काम कोणाचं तरी म्हणजे धार्मिक कामासाठी कोणीतरी ट्राय करत आहे किंवा धार्मिक गोष्टी त्यांना शिकायच्या आहेत. धार्मिक गोष्टीमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे. धार्मिक ठिकाणी त्यांना जाऊन काहीतरी गोष्टींचा नवीन अभ्यास करायचा आहे किंवा आपल्या आयुष्यातले काही कोडे उलगडण्यासाठी, जे कोडं त्यांना सुटत नाही ते कोडं सुटण्यासाठी एका धार्मिक ठिकाणी जाऊन त्यांना ते गोष्ट, ते कोडं आयुष्याचा एक प्रवास नवीन सुरुवात करण्यासाठी त्यांना धार्मिक ठिकाणी जाऊन, देवाच्या ठिकाणी कोणत्यातरी ठिकाणी जाऊन ते सगळं मॅनेज करून स्वतःसाठी काहीतरी जे त्यांच्यापासून लांब गेलेलं आहे, सोडून गेलेलं आहे किंवा जॉब वगैरे मिळत नसेल किंवा कुठेतरी नोकरी लागत नसेल, मुलाबाळांचं सुख समाधान नसेल, या सगळ्यासाठी त्यांनी धार्मिक ठिकाण निवडलेलं आहे. तिथपर्यंत जाऊन त्यांचं काम यशस्वी होत नाही आहे. यासाठी त्यांच्या प्रत्येक कामात अडथळा येत चाललेला आहे. असं सुद्धा दिसत आहे. ही सुद्धा एनर्जी आलेली आहे. ह्या 3 एनर्जी 3-4 मी भरपूर एनर्जी सांगितल्यात. यापैकी कोणाला तुम्हाला मॅच होत असेल तरी पुढची रीडिंग तुम्ही बघू शकता आणि पुढची रीडिंग बघू शकता आणि तुम्हाला आता मी याच्यावर अडथळा येण्याचं कारण काय आहे आणि का तुम्हाला अडथळा येत आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. अडथळा येण्याचं कारण असं म्हणजे तुम्ही आयुष्यात खूप स्ट्रगलसुद्धा त्या गोष्टींसाठी केलेला आहे. खूप त्रास सहन केलेला आहे आणि भविष्यातसुद्धा त्या गोष्टींसाठी तुम्हाला त्रास सोसावा लागेल. पण मेहनत तुमची कुठं वाया जाणार नाही आहे. तुम्ही जर मनापासून परिश्रम केला या गोष्टींसाठी, तर आयुष्यात नक्कीच तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. काही गोष्टी अशा आहेत की तुम्ही त्या प्रत्येक गोष्टी नाही आहेत, पण काही गोष्टींच्यासाठी काही गोष्टी म्हणजे या तिन्ही ज्या तुम्ही ह्या 2 ज्या एनर्जी आहेत ना, मी तुम्हाला सांगितल्या त्या एनर्ज्या नक्की पॉसिबल आहेत. पण ही एनर्जी जरा धार्मिक ठिकाणी जी आहे, ती परत एकदा मला कार्डवरती बघावी लागणार आहे. पण ह्या 2 कार्डची एनर्जी तर अशी सांगत आहे, जर तुम्ही आयुष्यामध्ये अजून तुम्हाला त्रास होणार आहे 10 महिने, 10 महिन्यात तरी कमीत कमी एनर्जी दिसत आहे तुमच्या आणि जी किरकोळ तुम्ही ह्या गोष्टींवरती चर्चा करत जे बसत असता, ती चर्चा न करता जे मनातल्या काही गोष्टी कुणाला शेअर करत असता, चार चौघात मांडत तुमचा विषय बसलेला असतात, त्याची टिंगल होत आहे. त्यामुळे तुम्ही त्याविषयी कुणाला न सांगितलेलाच बरा आहे. स्वतःपर्यंत ठेवा. स्वतःची एनर्जी देऊन तो वेळ अडथळा तुम्ही स्वतः क्रिएट करून घ्यायला लागलेला आहात. त्या स्वतःची एनर्जी दुसऱ्याला वाइब्स तुमच्या देऊन ती एनर्जी तुमची निगेटिव्ह करून घ्यायला लागलेला आहात. त्यामुळे तुमच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. ह्या गोष्टी कुठं तुम्ही शेअर करू नका. जोपर्यंत आपलं काम होत नाही आहे तोपर्यंत तरी आपण कुणाला या गोष्टी शेअर करायच्या नसतात. जेणेकरून आपल्याकडे त्यांच्या वाईट निगेटिव्हिटी शक्ती आपल्याकडे खेचली जाते. त्यामुळं आपण ह्या गोष्टी कुणाला शक्यतो शेअर करायच्या नसतात. आपल्या आयुष्यामधलं कोणतंही ड्रीम असेल कंप्लीट होण्याअगोदर कुणालाही शेअर करू नका. यातला गायडन्स हाच आहे. नुसतं आशावादी राहून त्या गोष्टीकडे बघून ते स्वप्नात बघून त्याचा काहीच उपयोग नाही. तुम्हाला त्रास हा नक्की होणार आहे आणि हे यातून तुम्हाला पुढं जाण्यासाठी स्ट्रगल हा करावा लागणार आहे. पैशाची थोडी गरज पडणार आहे. काही गोष्टी तुमच्या अपूर्ण असतील किंवा तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत त्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी खूप स्ट्रगल दिसत आहे मला इथं आणि हा स्ट्रगल तुम्हाला 10 महिनेपर्यंत तरी त्रासदायक राहणार आहे. येत्याला 10 महिन्यानंतर हा जो अडथळा तुमच्या कामामध्ये येत आहे तो 10 महिन्यापर्यंत तरी कमीत कमी आहे असाच राहणार आहे. 9 महिने 10 महिने तर स्ट्रगल राहणार आहे. पण 10व्या महिन्यानंतर 9व्या महिन्यानंतर 10व्या महिन्यात जर तुमच्याकडे कोणी या 10व्या महिन्यात जर तुमच्याकडे कोणी बघितलं, तर तुम्ही सगळ्याकडून बॅलन्स करून सगळ्या गोष्टींचा बॅलन्स करून ह्या सगळ्या गोष्टींचं ज्या अडथळे आहेत त्या गोष्टींचा बॅलन्स करून तुम्ही एका नवीन आयुष्यामध्ये नवीन ग्रोथकडे वळताना दिसत आहात आणि त्यानंतर तुमची पोझिशन अशी असणार आहे एखाद्या क्वीनसारखी, एखाद्या राजासारखी तुम्ही सगळं अचीव करू शकणार आहे जर तुम्ही डोक्याचा वापर केलात तर. नुसतं स्वप्न बघून त्याचा काही उपयोग नाही आहे. इथं पण ते बॉटममध्ये तेच रीडिंग कार्ड दिसत आहे की तुम्ही जे त्या काही गोष्टी तुम्ही सगळ्यांना शेअर करत असता त्यामुळे तेच निगेटिव्ह एनर्जी तुमच्यापर्यंत हॅवी झालेली आहे. हे सूर्यप्रकाश दिसत आहे पण त्यात नाराज सूर्याला ग्रहण लागलेलं दिसत आहे कारण तुमची एनर्जी त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे या सूर्याच्या किरणाद्वारे त्यांच्यावर
हे किरण जे पडत आहेत त्या भुंकणाऱ्या कुत्र्यावर पडत आहेत. याचा अर्थ की तुमच्या आयुष्यात जी निगेटिव्ह शक्ती आहे, निगेटिव्ह माणसं आहेत, त्यांना तुम्ही तुमची ऊर्जा देत आहात. ती ऊर्जा तुम्ही द्यायची नाही आहे. कोणालाच द्यायचं नाही आहे. कितीही जवळचा व्यक्ती असला तरी तुमची एनर्जी त्यांच्यापर्यंत गेली नाही पाहिजे. अजिबात केली नाही पाहिजे. त्यामुळे तुम्हाला बघा किती त्रास होत आहे, किती वेदना होत आहेत. तुम्ही डिस्टर्ब आहात. तुमच्या मनात खूप दुःख साठलेलं आहे. कुणाला तुम्ही शेअर करू शकत नाही आहे. कुणाला तुम्ही बोलू शकत नाही आहे. तुमच्या अवतीभोवती सगळे खुश, सगळे आनंदी आहेत. पण तुम्हाला ते सेलिब्रेशन करता येत नाही आहे. कारण तुम्ही आता जो अडथळा आयुष्यामध्ये निर्माण करून ठेवलेला आहे, निर्माण करून ठेवलेला असण्यापेक्षा जो आहे आत्ता सध्या खरी सिच्युएशन जी आहे, ते तुमच्या स्वतः एक डिस्टर्ब झालेला आहात तुम्ही. खूप म्हणजे खूप डिस्टर्ब झालेलं आहे. स्वतःला फ्रेश असं करा. फ्रेश मूड झाला पाहिजे तुमचा. स्वतः कुठेतरी फिरायला जात जावा. सकाळी लवकर उठला की योगा करत जावा, व्यायाम करत जावा, मेडिटेशन करत जावा. आपल्याला जे दुःख दूर होईल अशा प्रत्येक गोष्टी सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्ही करत जावा. त्यामुळे थोडासा मूड चेंज होईल. तुम्हाला नवीन काहीतरी म्हणजे जुन्या काही गोष्टी जे भरलेल्या हृदय जे तुमचं दुःखानं भरलेलं आहे ते कुठेतरी रिकामं होणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला नवीन पुढं जाण्याचा मार्ग सापडणार नाही आहे. आशावादी नुसतं राहून याचा काहीच अर्थ नाही आहे. मला हे पाहिजे हे म्हणून उभा राहून नुसतं उभा राहून तयारीत उभा राहण्यात काही अर्थ नाही आहे. पुढे जाण्यासाठी ह्या घोड्याने तळ पळलंच पाहिजे. तुम्ही त्याला पुढे जा म्हणून सांगितलं तर पाहिजे. त्याशिवाय ते पुढचं कार्य तुमचं कधीच होणार नाही आहे. ही सगळी तुमची अशी एनर्जी आहे तुमच्या स्वतःची. स्वतः तुम्हाला गिल्टी फील होते, तुम्हाला दुःख वाटतं, मी हे करू शकणार नाही, माझं होणार नाही. आणि हे हे जे नातेसंबंध तुमचे आहेत, जे तुम्ही प्रत्येक गोष्टी सगळ्यांना शेअर करत असता, ते पहिल्यांदा बंद करा. भले तुम्ही एकटे राहा, कोणाच्यात जाऊ नका, कोणाशी बोलू नका, कोणाशी संवाद करू नका. तुम्हाला काय एखाद्या देवाला मानत असाल तर देवाचे मेडिटेशन करा, स्वतःसाठी वेळ द्या, म्युझिक ऐका, स्वतःशी एक कोणतं काम करायचं असेल तर काम करा. पैशासाठी कोणते तर नवीन जॉब वगैरे शोधायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. पण नाही त्या ठिकाणी जाऊन स्वतःच्या मनातल्या काही एनर्जी तुम्ही तिथं देऊन येऊ नका. त्याचा अडथळा सगळा तुमच्या आयुष्यावर झालेला आहे, डिस्टर्ब झालेला आहे पूर्ण. उजेडात जे सूर्याच्या प्रकाशात जे तुम्ही काम करत असता, त्या उजेडाच्या सूर्याच्या तुमच्या आयुष्याला दिवसाच्या एनर्जीलाच ग्रहण लागलेलं दिसत आहे. इथं तुम्ही किती डिस्टर्ब दिसत आहात. तुमच्या अवतीभोवती जी लोकं आहेत ती तुम्हाला डिस्टर्ब करत आहेत. हे हे नाही, चुकीचं आहे हे तुमचं. हे बदलायला हवं आहे तुम्हाला. हे बदलल्याशिवाय तुम्ही इतकं पॉझिटिव्ह होणार नाही. आणि नक्कीच तुमच्या या दोन्ही एनर्जी आहेत त्या ह्या दोन्ही एनर्जीमध्ये ज्या ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या सक्सेस होण्याच्या मार्गावर आहेत, सक्सेस होणार आहेत. हा अडथळा कंप्लीटपणे तुम्हाला सोडावा लागेल, बाहेर पडायचं आहे या एनर्जीमधून. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सकाळी उठून फिरायला जावा, चालायला जावा. परत तुम्हाला गाणी, म्युझिक वगैरे काय ऐकायची आवड असेल तर ते सुद्धा करा. मेडिटेशन करा. तुम्हाला जे जे हौस वाटते त्या गोष्टींमध्ये ते सुद्धा तुम्ही करू शकता. स्वतःमध्ये काही जुन्या आठवणी तुमच्या असतील तर त्यासुद्धा एखादा पिक्चर, एखादा मूव्ही तुम्ही बघू शकता. अशा चांगल्या जे तुमचा मूड फ्रेश करेल, तुमच्या मनातल्या हृदयात जे साठलेलं आहे दुःख, जेणेकरून जेवढं बाहेर पडेल त्या गोष्टी तुम्ही स्वतः करायच्या आहेत. हीलिंग महत्त्वाची आहे. तुमच्या मनाची हीलिंग होणं महत्त्वाचं आहे. त्याशिवाय ह्या गोष्टी घडणार नाही आहेत. जोपर्यंत हीलिंग होणार नाही, 1 महिना जाऊ दे, 2 महिने जाऊ दे, स्वतःला फ्रेश ठेवा. नंतर मग ह्या गोष्टीचा परत तुम्ही विचार करा आणि मग मला मेसेज करून सांगा की काय तुम्हाला नक्कीच या गोष्टीवर तुम्ही 100% या गोष्टीत तुम्ही सक्सेस झालेलं तुम्हाला दिसणार आहे. आणि ही एनर्जी तुमची खूपच त्रास होणार आहे. या एनर्जीमध्ये तुम्हाला येण्यासाठी तुमच्या आयुष्यातला अडथळा निर्माण आहे तो बाहेर काढण्यासाठी तुम्हाला थोडा त्रास होणार आहे येणाऱ्या 10 महिन्यापर्यंत. पण त्यानंतर तुमच्या लाईफमध्ये 9 महिन्यातच तुमच्या आयुष्यात अबंडन्स, सुख, समाधान, शांती, प्रेम सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. आणि जो अडथळा तुमच्या आयुष्यामध्ये आहे तो कंप्लीट होताना दिसत आहे. पण ह्या गोष्टी तात्पुरत्या करायच्या नाही आहेत. ही बॉन्डिंग आयुष्यभरासाठी ठेवायची आहे. जो अडथळा आहे आपला, जे आपल्याला ज्या गोष्टीमुळे त्रास होत आहे ती गोष्ट कशाला पाहिजे आपल्याला. ज्या गोष्टीमुळे आपल्याला आयुष्यामध्ये सुख, समाधान, शांती सगळं मिळत असेल तर ती गोष्ट नकोच आहे आपल्याला. हे गोष्ट जर तुम्ही ध्यानात ठेवली तर नक्कीच आयुष्यामध्ये चढ उतार कधीच होणार नाही. बॅलन्स राहील प्रत्येक गोष्टीचा.
ही एनर्जी आपण चेक करूया. ह्या एनर्जीचं नेमकं काय म्हणजे काय धार्मिक ठिकाणी जाण्याचा विषय काय आहे ह्या एनर्जीचा आपण बघूयात. काय आहे असं, काय आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, ते किती त्रासात आहेत की धार्मिक ठिकाणी जाऊन त्यांना हात जोडावा लागत आहे परमेश्वराला. कोणता अडथळा परमेश्वरा. श्री स्वामी समर्थ महाराज. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. मला ह्या एनर्जीची काय अडथळा आहे या व्यक्तींचा, जे त्यांना देवापर्यंत जाण्यासाठी इतकं त्यांच्यावर वाईट संकट का आलेलं आहे, इतकं त्यांना काय वाईट दशा झालेली आहे त्यांची, का त्यांना असं इतका त्रास झालेला आहे की त्यांनी देवापुढे इथं नतमस्तक होऊन सुद्धा त्यांना त्यांचा न्याय मिळत नाही, त्यांच्या आयुष्यातला अडथळा दूर होत नाही आहे. काय विषय आहे त्यांचा, का असं झालेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. धार्मिक ठिकाणी जाण्याचा अडथळा येण्याचा कारण काय आहे. हे पण 9 नंबरचंच कार्ड आलेलं आहे. मगाशी पण 9 नंबरच होता, त्याची पण एनर्जी अशीच होती, काहीतरी आशावादी. किंग ऑफ कप्स. किंग ऑफ कप्स. चला ह्या एनर्जीची हे कार्ड्स मगाशी आलं होतं, याची एनर्जी आपण ही बघणार आहोत सेपरेट. कारण ही एनर्जी देवापर्यंत जाण्यासारखं असं काय घडलेलं आहे की जे त्यांच्या आयुष्यात मिळालेलं नाही आहे त्यांना. त्यांच्या आयुष्यात खूप पास्टमधलं सांगत आहे मी. पास्टमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख, त्यांना फसवलेलं आहे कोणीतरी, धोका दिलेला आहे. मग तो असं नाही की प्रेमातच द्यावा, कोणत्याही गोष्टीत पैशाकडच्या बाजूने त्यांना फसवलेलं आहे. त्यांना नातीसंबंध जे आहेत ती तुटलेली आहेत. नाती जी आहेत, जवळचीच नाती आहेत, ती त्यांची तुटलेली आहेत. त्यांनी विश्वासघात केलेला आहे त्यांचा. त्यांच्यामुळे त्यांना धार्मिक ठिकाणी जाऊन इतकं मनाचा आक्रोश करायची वेळ आलेली आहे. ही रीडिंग ज्यांना मॅच होत आहे त्यांनी नक्की मला मेसेज करून सांगा. ज्या व्यक्तींसाठी ते पूर्णतः तयार होते, संकटाला म्हणा कोणत्याही गोष्टीसाठी ते कायम सक्षम होते, त्याच व्यक्तींनी त्यांना धोका दिला, फसवलं, पैशाकडून लुबाडलं, पैसे त्यांचे बुडवलेले दिसत आहेत. त्यांनी प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना मदत केलेली आहे. ज्या गोष्टी म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये काही गोष्टी घडल्यात अशा त्या सगळ्या त्यांनी चांगल्या मताने दिल्या, पण त्यांना रिटर्न त्याच्याबद्दल काहीच मिळालं नाही आहे. याचं त्यांना दुःख आहे, म्हणून ते देवाच्या समोर जाऊन आपलं दुःख, आपल्या वेदना, आपला आक्रोश देवाविषयीच ते स्मरण केलेलं आहे त्यांनी. एक वेळ त्यांनी इतकं म्हणजे ज्या व्यक्तीसाठी कोण असेल ते काय माहीत नाही आहे त्यांच्या आयुष्यात असं कोण व्यक्ती आहे, त्या व्यक्तीसाठी त्यांनी सिंहाच्या जबड्यात हात घालून, वाघाच्या जबड्यात हात घालून सुद्धा, वाघाच्या सिंहाच्या असं जबड्यात हात घालून त्या वाघाला मारून टाकण्याची सुद्धा त्यांची इतकी ताकद होती त्या व्यक्तीसाठी, पण त्या व्यक्तीने तसं ते त्यांना रिटर्न दिलं नाही आहे. त्या व्यक्तीसाठी एक सेफ म्हणून ते हे व्यक्ती सदैव त्यांच्यासोबत होते. तुमची एनर्जी सांगत आहे मी. तुम्ही त्या व्यक्तीसाठी सदैव तयार होत होता, पण त्या व्यक्तीने काय केलं, तुम्हाला फसवलं, त्याच्या रिटर्न तुम्हाला धोका दिलेला आहे. सगळ्या गोष्टींकडून तुम्हाला धोका दिलेला आहे. इथं पण अशी एनर्जी दिसत आहे की पास्टमध्ये 6 वर्ष 6 महिने 6 वर्षाची एनर्जी दिसत आहे. 3 वर्षाची पण एनर्जी दिसत आहे. 3 वर्ष, 6 वर्ष, अजून 4 वर्ष. ह्या 4 वर्ष ह्या कालावधीमध्ये त्यांच्या लाईफमध्ये कोणीतरी व्यक्ती आली होती. त्या व्यक्तीने त्यांना फसवलं, लुबाडलं, पैशाकडून लुबाडलं, सगळ्या गोष्टीकडून त्यांना त्रास दिला. त्यांच्या मनस्थिती इतकी डॅमेज आता केलेली आहे की त्यांना देवापर्यंत जाऊन त्यांच्या मनातल्या काही गोष्टी शेअर करून तिथं रडावंसं वाटलं.
इतका मोठा अडथळा त्यांचं लाईफच बदललं आहे, लाईफ चेंज झालेली आहे त्यांची. आता पुढे त्यांच्या आयुष्यात ग्रोथ होत नाही आहे, ते स्टक झालेले आहेत. म्हणून त्यांना आता देवापर्यंत जाण्याची गरज पडली. देवापर्यंत जाऊन रडून त्यांच्या मनातल्या काही गोष्टी शेअर करण्यासाठी त्यांच्या मनात इतकं वाईट वेदना दिल्या त्यांना. कसं ते असे व्यक्ती एक व्यक्ती करू शकतात, परमेश्वरालाच माहीत. इतकं वाईट त्यांना त्रास दिलेला आहे. त्यांनी चांगला प्रपोज त्यांच्यापर्यंत म्हणजे प्रपोज म्हणजे आपण फक्त एखाद्या प्रेमी व्यक्तीला देऊ शकत नाही. कोणीही असतं, आई-वडील असतात, भाऊ असतात, बहीण असतात, कोणीही आपलं चांगलं प्रपोजल आपण त्यांच्यापर्यंत घेऊन जात असतो, मदत करत असतो काही गोष्टींची. पण त्यांना रिटर्न त्यांना काहीच दिलेलं नाही आहे. धोका पचवलेला आहे त्यांनी खूप मोठा. त्यांच्या मन दुखावलं आहे, इथं खूप जास्त मन दुखावलेलं आहे. पण त्यांचं आयुष्य खूप छान होतं पहिला. ही व्यक्ती येण्या अगोदर ना त्यांची लाईफ खूप छान होती. ते स्वतः एकटे जरी असले ना खूप छान स्वतःला मॅनेज करून स्वतः खूप छान आनंदी एक पॉझिटिव्ह व्यक्ती म्हणून ते थोडंसं का असेना पण ते त्यांच्या जगात त्यांच्या आयुष्यात खूप समाधानी होते. एखादी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येऊन गेली त्यामुळे हे सगळं त्यांचं बंद पडलं. सगळ्या गोष्टी बिघडल्या, उथलपुथल झाली आयुष्यामध्ये, सगळा अडथळा निर्माण झालेला आहे. लाईफचं स्टेटसच त्यांचं बदललेलं आहे. खूपच वाईट एनर्जी आहे. आणि अजूनही त्यांना आशा आहे की त्यांचा कर्म आहे बघा, डेथ. जे बोललेले आहेत तेच कार्ड निघून आले आहे. हृदयावर त्यांच्या खूप घाव मोठा झालेला आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन आहे. कोणीतरी त्यांच्या आयुष्यात येऊन गेलेलं आहे. खूप वेदना त्यांना दिलेल्या आहेत. त्यांना आता त्यांच्या कर्माचा हिशोब त्यांनी मागायसाठी देवाकडे जात असतात. माझ्यासोबत असं का झालं म्हणून हे त्यांना आशा आहे अजूनही. का असं माझ्यासोबत झालं? मी कुठं काय वाईट केलं होतं? मला का इतका त्रास दिला? माझ्या वाट्यालाच तुम्ही देवा परमेश्वरा तुम्ही का असं माझं वाईट केलं? मी त्या व्यक्तीसाठी इतकं काही केलं पण माझ्या त्या बदल्यात मला इतका त्रास का दिला? आणि ती व्यक्ती त्यांना सोडून गेली, त्यांच्यापासून लांब गेली, मूव्ह ऑन केलं. पण त्या व्यक्तीचा आता काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे, काहीसुद्धा नाही आहे त्या गोष्टीचा. इतका त्रास दिलेला आहे यांना. ही जी एनर्जी आहे ना, ही एनर्जी ज्यांना मॅच होत आहे ना त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा. ही एनर्जीवर आता सोल्युशन काय आहे? या लाईफमधला अडथळा निर्माण का झाला, कशामुळे झाला हे आपण बघितलं. पण याचं सोल्युशन काय आहे? यांना कोणत्या गोष्टी आत्ता करण्याच्या गरजेच्या आहेत? श्री स्वामी समर्थ प्लीज गाईड करा मला की इतक्या वेदना देऊन, इतका त्रास देऊन असा कोणता व्यक्ती आहे यांच्या आयुष्यात इतका त्रास, इतकं आयुष्य खराब करून गेलेलं आहे. पण यांना आता काय सोल्युशन आहे? यांनी आता काय केलं पाहिजे? माझे व्ह्यूअर्स आता खूप त्रासात आहेत. त्यांना काहीतरी सोल्युशन द्या, काहीतरी उपाय द्या, जेणेकरून त्यांच्या आयुष्यामधला अडथळा निर्माण झालेला आहे तो निघून जावा. त्यांना काहीतरी मार्ग लाईफमध्ये सापडावा, मिळावा काहीतरी. यस. अजून एक कार्ड घेते मी. सोल्युशन म्हणजे आता हिलिंगची गरज आहे तुम्हाला. जे पास्टमध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी आत्ता तुम्हाला त्यामध्ये बॅलन्स करायचं आहे. जे पास्टमध्ये घडलेल्या गोष्टी आहेत आणि ज्या येणाऱ्या गोष्टी आहेत यामध्ये तुमचं खूप, तुम्हाला कधी वाटलंच नव्हतं असं कधी होईल आणि माझ्या भविष्यात, माझ्या येणाऱ्या काळात मी हे दिवस बघीन असं तुम्हाला कधी वाटलंच नव्हतं. त्यामुळे ह्या सगळ्या गेलेल्या पास्टमधल्या गोष्टी आणि येणाऱ्या काळातल्या गोष्टी हे सिद्ध आहेत, खऱ्या आहेत, हे स्वतःला मान्य करून घ्यायचं आहे. आणि येणारा काळ तुमच्यासाठी कसं जगायचं आहे सगळं मान्य करून घ्यायचं आहे. ज्या गोष्टी झाल्या, तुम्हाला असं झालं की हे असं कसं झालं, माझ्या स्वप्नातसुद्धा मी असा विचार केला नव्हता, हे असं झालं का झालं असं तुम्हाला वाटत आहे. पण या सगळ्या गोष्टींचा सगळ्या गोष्टी ह्या सिद्ध आहेत, खऱ्या आहेत, हे मान्य मनाला करून मनाची हिलिंग करून, हे बघा तुम्ही फक्त देवापर्यंत जाताय पण देवाला तुम्ही सांगत नाही आहे की, देवाला तुम्ही जरी सांगत असला तरी तुमच्या मनातलं दुःख ते हलकं झालेलं नाही आहे.
ज्या देवापर्यंत जात आहे त्या देवापर्यंत सगळं सोपवा. त्या देवाला सगळं सांगा तुम्ही. आणि तुम्ही तुमच्या अंगावरचं तुमच्या मनातलं ओझं कमी करा. तुझ्या दारात आलेलो आहे तुझं तू बघ. तुझ्या दारात आलेली आहे तुझं तू बघ. जे आहे ते माझं मी केलं, त्याचं काय योग्य का अयोग्य काय आहे, मी चांगलं केलं की वाईट केलं हे तू बघ. हे ते देवावर सोपवा. आणि तुमचं द्विधा मनस्थिती सध्या आहे, जे बॅलन्स करता येत नाही आहे तुम्हाला. तुम्ही ते पास्टमधल्या गोष्टी सारखं माइंडमध्ये घेऊन बसत असता. जे आहे त्याचासुद्धा बॅलन्स आता तुम्हाला आवरता येत नाही आहे. खूप नाराज फील होत आहे तुम्ही. कारण गेलेल्या काळात जे एक आशा, एक होप होती तुमच्या आयुष्यामध्ये, त्या गोष्टीसाठी तुम्ही सर्वस्व दिलं आहे. त्या गोष्टीसाठी अजूनही तुम्हाला असं वाटत आहे हे असं का घडलं? तिन्ही पण कार्ड येसमध्ये आहेत. तुमच्या ज्या गोष्टी तुम्हाला त्या व्यक्तीने त्रास दिला त्याचा कर्म त्यांना फेडावं लागणार आहे. त्यांना त्रास होणार आहे आणि तुमच्या आयुष्यात सेलिब्रेशन येणार आहे. पण तुम्ही बॅलन्स करणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी तुम्हाला त्रास दिलेल्या आहेत त्या व्यक्तीने, ते देवापर्यंत सोडून येणे गरजेचं आहे. जे झालं आहे माझ्यासोबत ते त्याला रिटर्न मिळू दे. मग ते चांगलं असू दे, वाईट असू दे, जे झालं ते त्याला रिटर्न दे. इतकं तुम्हाला करायचं आहे आणि ते तिथंच सोडून द्यायचं आहे. जे झालेल्या गोष्टी तिथंच सोडून द्यायच्या आहेत. लाईफमध्ये खूप चेंजेस होणार आहेत तुमच्या, ते तुम्हाला घ्यायचं आहे. पण तुम्ही कसं झालं आहे, पास्टमधल्या गोष्टी हातामध्ये घेऊन बसलेले आहात. त्यामुळे पुढच्या गोष्टी तुमच्या बॅलन्स होत नाही आहेत. इनबॅलन्स होत आहेत सगळ्या गोष्टी. ह्या सगळ्या गोष्टीला अडथळा येत आहे तुमच्या. देव देत आहे ते घेण्याचं कार्य तुम्हाला करायचं आहे. आणि जे गेलं त्यासाठी नाराज होऊन बसायचं नाही आहे. तीच भूमिका आयुष्यभर जपून जर बसला तर येणाऱ्या लाईफमध्ये काहीच पॉझिटिव्ह घडणार नाही. सेलिब्रेशन तुमच्या लाईफमध्ये आहे. जर ह्या गोष्टीवर तुम्ही, मी जे आत्ता सांगितलं त्या गोष्टीवर आता तुम्ही बॅलन्स केला किंवा त्या गोष्टी स्वतःवर घेऊन स्वतः त्या गोष्टींचे कार्य जेव्हा चालू करायला येत्या 4 महिन्यात तुम्हाला नक्की 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 रिझल्ट मिळणार आहे. तुमचं लाईफ चेंज झालेलं तुम्हाला दिसणार आहे. खूप चेंज झालेलं दिसणार आहे. आयुष्यात तुमच्या अजून काहीतरी नवीन घडण्याची परमेश्वराने तुमच्यासाठी खूप काही ठेवलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. एनर्जी आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब चॅनेलला करा आणि शेअर देखील करा, जेणेकरून इतर कोणाला या एनर्जीची गरज असेल तर त्यांच्याही आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी घडतील. आपल्यामुळे दुसऱ्याचं चांगलं होत असेल तर नक्की होऊ दे. शेअर करण्यासाठी काहीच पैसे लागत नाही आहेत. दुसऱ्याचं एखाद्याचं चांगलं व्हावं एवढीच आपली भावना मनात ठेवावी. दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपल्याचंही त्याहून 10 पटीने चांगलं होत असतं. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज. श्री स्वामी समर्थ.